नमस्कार, माधुरी विथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गुळाची जिलेबी बनवणार आहोत। त्यासाठी आपण अगदी मोजके साहित्य घेतलेले आहे। सोडा, इनो किंवा इतर कुठलंही केमिकल वापरलेलं नाहीये, तरी सुद्धा जिलेबी अगदी रसरशीत होते। तुम्ही पाहू शकता, अगदी रसरशीत आणि परफेक्ट अशी जिलेबी तयार होते। त्यासाठी आपण इथे 3 कप मैदा घेतलेला आहे। 2.5 कप पाण्यामध्ये स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आणि रात्रभर तसंच आंबवण्यासाठी ठेवणार आहोत। जर हे आंबवलेलं बॅटर आपण वापरलत ना, तर जिलेबीला मस्तपैकी जाळी बसते। जाळी जर छान बसली ना जिलेबीला, खूप कुरकुरीत आणि रसरशीत लागते। तर आपण पाहू शकता, दुसऱ्या दिवशी मी हे बॅटर पाहिलं तर त्याचे थोडंसं किंचित पाणी आलेलं होतं। त्या बॅटरमध्ये मी 2 कप कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। नंतर आपण याच्यात कोरडा 1 कप मैदा टाकणार आहोत आणि 1 पळी तेल टाकलेलं आहे। परत हे बॅटर मिक्स करायचं आणि अगदी पातळ असं बॅटर गुठळ्या न राहू देता हे बॅटर बनवून घ्यायचंय। ह्या पद्धतीने बॅटर झाल्यानंतर आपण पाक बनवायला घेतलेला आहे। 3 कप पाणी, 2.5 कप गूळ टाकलेला आहे। गूळ मस्त असा विरघळून घ्यायचा आणि थंड व्हायला ठेवायचा। नंतर आपण बॅटर एका पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलं। तुम्ही मिठाची किंवा दुधाची पिशवी स्वच्छ धुवून घेऊ शकता। मी पाइपिंग बॅगमध्ये बॅटर मस्त भरून घेतलं, थोडं कट केलं आणि गरम तेलात मस्त असे जिलेब्या पाडून घेतल्या। तुम्ही पाहू शकता, मला जमतं त्या पद्धतीने मी जिलेब्या पाडून घेतल्या आणि दोघंही बाजूला खरपूस होईपर्यंत मस्त तळून घेतलं। इकडे आपलं पाक थंड झालेला आहे आणि थंड झालेल्या पाकामध्ये ही जिलेबी दोनही बाजूने बुडवून घ्यायची, थोडं दाबून ठेवायची 1 ते 2 मिनिटासाठी। नंतर आपण ही काढून घ्यायची। तुम्ही पाहू शकता, मस्त अशी जिलेबी आपली तयार आहे। कुरकुरीत, खमंग आणि रसरशीत अशी जिलेबी पटकन तयार होते। अशी पारंपरिक गुळाची जिलेबी आपल्या आरोग्याला अगदी उत्तम आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की एकदा कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत।